खरंच पण मी सांगतो की आज अशाच सगळ्या व्हिडिओज बघत होतो मी पहिल्यापासून. एक ती कॅरम हे केलं ती, आणि दुसरी व्हिडिओ जी झाली ती त्याचा इंट्रोच असा होता की जवळपास 365 दिवसानंतर, आणि मग ते आम्ही गणपती बघायला गेलो, सगळ्या बघितल्या. मग ते भजनाचा प्लॅन वगैरे, तर अशी बोललो मी आमच्या ह्यांना की जाऊया कुठेतरी, सडन प्लॅन पाहिजे. आलो आता डायरेक्ट सडन प्लॅन. काशीत बीच. काशीत नाही, सगळी दाखव. 100% आपल्याकडचं नाही, दुसरीकडे आपण मग काशीत बीचला चालू आहे. नाही, इकडं नाही जाऊ. कुठं मग? असं काहीतरी साऊथ आफ्रिकेचा समुद्र किनारा वाटतं, वेगळंच वाटतं मला, शपथ वेगळं वाटतं काहीतरी. काय रे बाबा, इकडे नीरव मोदीचा बंगला आहे. हा जो व्ह्यू आहे ना माझा, तो दाखव ना. तोच दाखवतोय. दिसतं ते नाही दिसत तो. अरे हे बघ ना. हा आता रेकॉर्ड करतोस. हो, नमस्कार. तू अगेन्स्टला आहेस. हा, सडन प्लॅन ची जी सिरीज होती ती तिने ठप्पपणे ती बंद झाली होती. तर तिला जरा सुरुवात करण्यासाठी आम्ही सडन प्लॅनमध्ये सडन अचानक भयानक किहिम बीचला आलेलो आहे. आणि किहिम बीचला आल्या आल्या मी अवाक झालो, अवाक. पाहू शकता इथे किती मस्त अरे काय रे सगळी हे वातावरण. यार. म्हणजे आता बघा, तुला मी घेत होतो, हा बघ तुला मी घेतला, हा ऐसा इधर असं, आणि असा हा जेव्हा हे करतो ना तेव्हा असं वाटतं की वेगळ्याच जगात, वेगळी आहे. दुनियाच वेगळी. वेगळा आहे. म्हणजे ऍक्च्युली घरातून निघताना एक खूप ब्युटिफुल मुवमेंट आली होती. अच्छा. सूर्य असा होता आणि सूर्यकोर दिसत होती, जशी चंद्रकोर असते, हाफ सूर्य दिसत होता आणि वरती ढग. आम्ही खूप प्रयत्न केला ऍक्च्युली 10 मिनिटं तिथे पोहोचण्याचा, पण आम्ही येईपर्यंत त्याला काय काम आहे, बुडाला तो. काही दिसत नाही आता. सॉलिडच रे. ढगाळ गेला. हे बघ इकडे, बघ हे ना, हे इकडे काय आहे, किम बीच, आणि इकडे साऊथ आफ्रिका भाई, जोहान्सबर्ग. ही साऊथ आफ्रिका, आणि त्याला वर घे जरा, बघ निळं निळं आकाश आहे. काय मस्त ट्रान्झिशन आहे, बघ ना, एकदम ब्लूइश. हे रोज दिसतं आमच्याकडे, पण आज मला वेगळं का झालं, मला समजतच नाही. वेगळंच. काय बोलायचं तुला? यो यो तुमचं नाव? यो तुमचं? बाबाजी गाडी. नाही, मस्तच आहे पण.